2004 मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पदाची संधी होती असं म्हणत अजित पवार यांनी पुन्हा एकदा आपल्या मनातली खदखद बोलून दाखवली आहे। भुजबळ आबा पाटील किंवा मला मुख्यमंत्री पद मिळालं असतं असंही अजित पवार म्हणाले। शरद पवारांनी काँग्रेसला मुख्यमंत्री पद द्यायला सांगितलं असा खुलासा अजित पवारांनी केला। धरणाबद्दलच्या एका वक्तव्यानं माझं वाटोळं झालं असंही अजित पवार म्हणाले। आता मी शब्द जपून वापरतो, तेव्हापासून ठरलं चांगलं बोलायचं असंही अजित पवारांनी म्हटलंय। एकदा मुख्यमंत्री पद राष्ट्रवादीला मिळत होतं 2004 ला। साहेबांनी सांगितलं घ्यायचं नाही, काँग्रेसला द्यायचं, आपण दिलं। वास्तविक कदाचित भुजबळ साहेब झाले असतील, कदाचित आर पाटील झाले असतील। जर माझ्या नशिबात असतं तर मी पण झालो असतो, परंतु ते न घेता काँग्रेसला दिलं। आपण ऐकलं, जे जे सांगितलं ते ऐकलं। मी असंच आहोत, त्या निंबोडीमध्ये असे गाव गोंगडी बैठक होती, कॅमेरा नव्हता, बिवता काही नव्हता, आणि सगळंच आपल्या भाषेत बोलायला गेलो। काय आता काय तिथं काय करावं, काय धरणात तिच्या आयला माझं वाटोळं झालं। परत कानाला खडाच लावला, कॅमेरा असो नसो सारखं मेंदूला सांगत असतो, नीट बोलायचं, नीट बोलायचं, नीट बोलायचं। शब्द कुठला चुकीचा जाऊन द्यायचा नाही, जाऊन द्यायचा नाही, जाऊन द्यायचा नाही। मुद्दा ब्रेकिंग न्यूजला द्यायचा नाही, द्यायचा नाही, द्यायचा नाही। ह्या पद्धतीनं माणूस चुकतो ना। अरे जो काम करतो तो चुकतो, जो बोलतो, मी बोलतो म्हणून एखादा शब्द गेला, परंतु कायम गेला नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।